डोनाल्ड ट्रम्प कधीही कोणत्याही निर्णयावरून यू-टर्न घेऊ शकतात आणि सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी एक मोठा यू-टर्न घेण्याची तयारी सुरू केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर नाराजी व्यक्त करत आम्हाला इराणमध्ये आता जास्त नुकसान करण्यासाठी रस राहिलेला नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस फील्डवर हल्ला केला होता आणि त्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून कतार, सौदीसह आजूबाजूच्या 7 देशात एकाच रात्रीत हल्ले करून गॅस फील्ड आणि ऑइल टर्मिनल्स उद्ध्वस्त केले. इराणच्या या आक्रमक हल्ल्यानंतर आखाती देशांनी अमेरिका आणि इस्रायलवर जाहीर नाराजी व्यक्त केली की आम्हाला या युद्धात विनाकारण ओढलं गेलंय. आखाती देशांमध्ये सौदी अरेबिया आणि कतार सध्या सर्वात मोठ्या नुकसानीचा सामना करतायत, तर अबुधाबी आणि दुबई सारख्या शहरांमध्येही इराणने मिसाईल सातत्याने येऊन पडतायत. या देशांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आता अमेरिकेवर आल्यामुळे ट्रम्प हे युद्धातून काढता पाय घेऊन सगळं काही इस्रायलवर सोपवण्याच्या तयारीत आहेत. पण त्याआधी एकमेकांचे चांगले मित्र असलेले ट्रम्प आणि नेतान्याहू यांचं कसं खटकलंय आणि यावर दोन्ही नेत्यांचं काय म्हणणं आहे? शिवाय इस्रायलचा ट्रम्प यांच्या जिव्हारी लागणारा हल्ला कोणता होता, आखाती देश यावर काय म्हणतायत, हे सगळं काही मी या व्हिडिओत सांगणार आहे. इस्रायलने गुरुवारी मध्यरात्री इराणच्या दक्षिण पार्स गॅस फील्डवर मिसाईलने हल्ला केला. साऊथ पार्स गॅस फील्ड हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायुसाठा मानला जातो आणि तो पर्शियन गल्फमध्ये इराणच्या दक्षिण भागात आहे. हा गॅस फील्ड इराण आणि कतार या दोन्ही देशांमध्ये विभागलेला आहे. जिथे कतारच्या भागाला नॉर्थ डोम तर इराणच्या भागाला साऊथ पार्स म्हणतात. या संपूर्ण साठ्यात जगातील सुमारे 20% नैसर्गिक वायू साठा आहे. यामुळे त्याचं जागतिक ऊर्जा बाजारात अत्यंत मोठं महत्व आहे. या अति महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी हल्ला झाल्यानंतर इराणने कतार आणि सौदीसह 7 देशांना अक्षरशः होरपळून काढलं. इराणने कतारमधील रास लफान या औद्योगिक शहरातील LNG हबवर प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला. हे ठिकाण जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू म्हणजे LNG निर्यात केंद्रांपैकी एक आहे. इथे LNG उत्पादन, साठवणूक आणि जागतिक निर्यात यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत आणि आशिया, युरोपसह इतर बाजारपेठांना गॅस इथूनच पुरवला जातो. कतार सोबतच सौदी अरेबियामधील अबकैक ऑइल प्रोसेसिंग रिफायनरी ही इराणने उडवली. कतारमधील रास लफान आणि सौदी अरेबियातील अबकैक यांसारख्या केंद्रांना टार्गेट करून इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इस्रायलने हा हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आखाती देशांकडून दबाव वाढला आणि परिणामी त्यांनी बेंजामिन नेतान्याहू यांनाच सुनावलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की आम्ही इराण युद्धात जिंकण्याच्या परिस्थितीत आहोत आणि कधीही तिथून माघार घेऊ शकतो. इराणचा सर्वात मोठा धोका अणुबॉम्ब तयार करण्याचा होता आणि इराण आता अणुबॉम्ब तयार करण्याच्या परिस्थितीत नाही. इराणचं नौदल, वायुदल सगळं काही नष्ट झालंय. आम्ही इराणमध्ये ग्राउंड फोर्स घुसवण्याच्याही विचारात नाही. हे युद्ध आता अपेक्षेपेक्षाही कमी वेळेत संपून जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी बेंजामिन नेतान्याहू यांना समज दिली होती आणि गॅस फील्डवर अशा पद्धतीचे हल्ले चालणार नाहीत असंही सुनावलं होतं. बेंजामिन नेतान्याहू हे सुद्धा अचानक माध्यमांसमोर आले. नेतान्याहूंनीही स्पष्ट केलं की अमेरिका आमचा मित्र देश आहे आणि ते जागतिक लीडर आहेत. आम्ही फक्त स्वतःच्या संरक्षणासाठी हल्ले केलेत. खरं तर बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या सतत अफवा येत आहेत आणि त्याला छेद देण्यासाठीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. इस्रायलच्या हल्ल्यांनी कतारमध्ये एवढं नुकसान झालंय की LNG निर्यात करण्याची कतारची क्षमता आता 17% कमी झाली आहे. जे नुकसान झालंय ते दुरुस्त करण्यासाठी कतारला शेकडो मिलियन डॉलर्स आणि 3 ते 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. भारताचा एकूण 20% LNG पुरवठा कतारकडून होतो आणि भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे की इस्रायलने अमेरिकेचं मन तयार केलं आणि आम्हालाही नाहक या युद्धात ओढलं गेलंय. मध्य पूर्वेतल्या देशांची अर्थव्यवस्था एका झटक्यात खाली येईल अशी परिस्थिती इराणने करून टाकली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्यामुळे जगभरात जाणारा 20% तेल पुरवठा थांबलाय. त्यात बंदरं आणि रिफायनरी यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. हे नुकसान शिवाय व्यापारही बंद अशी परिस्थिती आखाती देशांमध्ये झाली आहे. इराण या युद्धात कमी संसाधनांमध्येही अत्यंत धोरणात्मक पद्धतीने लढतोय. अमेरिकेला थांबवायचं तर अमेरिकेवर वार करून उपयोग नाही, तर अमेरिका ज्या भूमीवर ऑपरेट होतोय त्या आखाती देशांना टार्गेट करणं गरजेचं आहे हे इराणला माहिती आहे
आणि आखाती देशांचं एवढं नुकसान इराणने केलंय की सगळेच घाबरून गेलेत. दुबई सारख्या जगातील सर्वात सुरक्षित शहरांमधले व्यवसाय बंद पडायला आलेत आणि सौदी अरेबिया सारख्या गल्फ मधील सर्वात ताकदवान देशालाही युद्धाची झळ पोहोचली आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदललेली दिसून येते, ज्यात आखाती देशांचा दबाव स्पष्ट दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसकडे आता युद्धात खर्च करण्यासाठी $200 बिलियन ची आर्थिक मदत मागितली आहे, ज्याला अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात विरोधही होतोय. अंदाज लावला जातोय की डोनाल्ड ट्रम्प या निधीतून आखाती देशांची नुकसान भरपाई करू शकतात आणि युद्धातूनही बाहेर पडतील. नेतान्याहूंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातो, कारण इस्रायल गेल्या 3 वर्षांपासून युद्धात आहे आणि सर्वात मोठा शत्रू असलेला इराण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. या घटनेवर तुमचंही मत जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.